तर बारामती पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह सुरू आहे असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। तसंच लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध होणं चुकीचं असल्याचंही लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। सोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। सध्या त्यांचं नाव चर्चेत यायला लागलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलू। बारामतीच्या पोटनिवडणुकीला तुम्हाला खूप आग्रह व्हायला लागला आहे, तुम्ही पोटनिवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे, काय नेमकी प्रकार? नाही, मलाही शेकडो कॉल आलेले आहेत, पण मला एकदा त्यांना भेटावं लागेल आणि मीच का निवडणूक लढावी वाटतं आहे हे मी त्यांच्याबरोबर चर्चा करेन आणि चर्चा झाल्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन। मुळात मी एक ओबीसी आंदोलक आहे आणि सर्वसामान्य कुटुंबामधला आहे आणि ही निवडणूक भावनिकदृष्ट्या, संवेदनशीलदृष्ट्या किंवा महाराष्ट्रातल्या टोटल समाजमानांच्या दृष्टिकोनातून ही अनुकंपेवर आधारित असलेली ही निवडणूक आहे। पण मी एक ओबीसी आंदोलक आहे, मी लोकशाही मानणारा एक कार्यकर्ता आहे। लोकशाहीमध्ये निवडणुका होणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे। जर निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर लोकशाहीचा अर्थ निघून जातो। तेव्हा आम्ही एक आंदोलक म्हणून उपोषण करून, आंदोलनं करून, झगडून, रास्ता रोको करून, अनेक आंदोलनं करून आमच्या प्रश्नाकडे जर सत्ताधारी लक्ष देत नसतील तर मला वाटतं निवडणुका हा एक असा प्रसंग असतो की या निवडणुकांसमोर, जनतेसमोर हे प्रश्न घेऊन जाता येतात, ते प्रश्न हायलाईट होऊ शकतात। त्यामुळे एक आंदोलक म्हणून अतिशय सुस्पष्ट भावनेतून मी या बारामती परिसरामधल्या या कार्यकर्त्यांना मीच निवडणूक का लढावीशी वाटते किंवा त्यांचा का आग्रह आहे याच्याशी एकदा चर्चा करेन आणि मी माझी भूमिका जाहीर करेन। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।